समोरच्या संघांमधील, कारण की त्याने मात्र मॅच जिंकून दिलाय आणि फायनल खेळतोय. तर राहिलच्या मुळे 12 बॉलची मॅच आहे. समीम ऑन स्ट्राईक मार्क, नॉन स्ट्राईक असेल जिग्नेश. चला फायनल मॅच साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फायनलला सुरुवात होते. पहिला चेंडू लेग सेटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, पंच मात्र वरतात. आहे तो वाईटचा इशारा. राहिल पहिला चेंडू वाईट आलाय. 6 चेंडूवर 6 धावा डिफेन्स केले राहिलने. समीम आणि जिग्नेशची जोडी चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. इथे मात्र समीमची बॅट मधून आउट ऑफ द पार्क. फायनल मॅच मध्ये पहिला षटकार डीजे. चला चला थँक्यू डीजे. चला निकी मोस तुम्ही बाहेर नका प्लीज, किंवा टॉस बॉक्स कडे नका, कारण की मॅच चालू आहे. फायनल मॅचला अंधार होईल. चला पुढचा चेंडू राहिलच्या चेंडूवर षटकार टोकलाय समीम. यावेळेला मात्र हवेमध्ये चेंडू आहे, परंतु खेळाडू कोणीच नाहीत. 2 धावा मिळतील का? आणि इथे मात्र रनआउटची संधी गमावली. 2 धावा, धावसंख्या 9 धावा, 2 चेंडू 9. ध्रुव 11 संघ हा रेकॉर्ड असेल खैरापाडा प्रीमियर लीगचा. 7 मॅच मध्ये टॉस हरलाय, 6 मॅच जिंकलेत आणि फायनल जर जिंकली तर हा आगळा वेगळा रेकॉर्डच असेल. इथे मात्र जबरदस्त फटका, कॅच होऊ शकतोय आणि कॅच. पहिल्या विकेटचं पतन. समीम बॅक टू द पवेलियन डीजे. थँक्यू. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये रोहित. समीमने मात्र षटकार दुहेरी धाव घेतली. बघूया रोहित आलाय, चांगली कामगिरी केलाय या स्पर्धेत. खराब चेंडू, परंतु वाईट मिळणार नाही. इथे मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, शपल लावून खेळलेला फटका, निर्धाव चेंडू. 4 बॉल 9 रन, 4 चेंडू 9 धावा. पुन्हा निर्धाव चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. राहिल मात्र अधुराज्य गाजवतो या क्रिकेटच्या मैदानावर. शेवटचा चेंडू, 2 चेंडूवर 9 धावा खर्च केले होते, परंतु मागचे 3 चेंडू नंतर मात्र निर्धाव टाकलेत. शेवटचा बॉल, रोहित डॉट चेंडू खेळतोय. शेवटचा चेंडू सुद्धा चुकलाय, परंतु 1 धाव घेतलेली आहे लेग बायच्या स्वरूपामध्ये. षटक क्रमांक पहिला मात्र समाप्त होईल. 1 षटकाच्या उत्तरार्धात संघाची धावसंख्या आहे 10-10, 1 विकेट लॉस डीजे. षटक क्रमांक दुसरं अमित पटेल यांच्या हातामध्ये चेंडू राहील. थोडीशी घाई करा, चला तुम्ही जरूर टाकलेले आहेत, परंतु फायनल मॅच होणं गरजेचं आहे. सूर्य मात्र 6:15 वाजलेत जवळजवळ.
आता डीजे वाजणार नाही, जर डायरेक्ट फायनल मॅच संपेल तेव्हाच वाजेल. विनंती आहे. चला गाडी घेऊन कोण आला मैदानात बाहेर जायचंय प्लीज. अमित पटेल पहिला चेंडू. प्लीज बाईक घेऊन लगेच जा मैदानाच्या बाहेर. पहिला चेंडूवर कार्पेटच्या सहाय्याने फटका खेळलाय. एकच धाव. जिग्नेशला स्ट्राईक मध्ये. धावसंख्या 11. एक चेंडू 11 धावा. एक चेंडू 11. अमित पटेल थोडीशी घाई करा. तुम्हाला सेकंड बॅटिंग करायचे लक्षात घ्या. तुम्हाला अंधार होऊ शकतो. जिग्नेश आर्मी मॅन. इथे मात्र फटका फसलाय. विनोद चेंडू पर्यंत पोहोचेल का? आणि गुड कॅच. फलंदाज बाद होतो जिग्नेश. डीजे डीजे नका वाजू, सॉरी डीजे वाजणार नाही आहे. जाऊ दे. तो किरण सांगतो वाजू नको, वाजवतो. हे सांगतो वाजू नको. आता आपण काय करणार? तुमचीच माणसं बोलतात. नवीन फलंदाज कॅप्टन सचिन ओझा. 2 चेंडू 11 धावा. चांगली गोलंदाजी राहिलाय. 2 बॉलमध्ये 11 होते. इथे मात्र सचिन ओझाचा फटका फसलाय. विकेट आउट होऊ शकतो. यस, बॅक टू बॅक विकेट. डीजे कम ऑन. नवीन फलंदाज शोएब येतोय. पाहूया. 2 चेंडूत 9 धावा. त्यानंतर मात्र मला तरी वाटते 7 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेत. म्हणजे जबरदस्त कमबॅक. फायनल जिंकण्यासाठी भरपूर मेहनत करतात अरमान टायगरचे खेळाडू. ध्रुव 11 सर्व सामने जिंकलेत. 6 सामने, परंतु 7वा सामना जिंकेल, फायनल जिंकेल का अमित पटेल? पुलरनंतर चेंडू त्याला पाठवलाय. आउट. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. डीजे थँक्यू. दरम्यान चौकार आलाय. पुन्हा एकदा यावेळेला जबरदस्त फटका इंटू द गॅप. 2 धावा तर सहजरित्याने मिळतील. इथे मात्र धावा झालेत. 3री धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न रोहितचा दिसतोय. आणि इथे मात्र 3 धावा सुद्धा कंप्लीट होतात. जबरदस्त रनिंग रोहित. धावसंख्या जाऊन पोचते 18 धावा. शेवटचा चेंडू 18 धावा झालेत. शेवटचा बॉल आहे मॅच इनिंगचा. धावसंख्या 18. शेवटच्या बॉलवर सिंगल, दुहेरी धाव, चौकार, षटकार काय होईल बघूया. शेवटचा बॉल. रोहित ऑन स्ट्राइक मार्क. आडेवाडने फटका खेळलाय परंतु फटका फसलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे आणि फलंदाज रोहित आउट. 20 धावांचा टार्गेट ठेवला. चला घाई करा.
20चं लक्ष आहे, 20 धावांचं. फिल्डिंग करणारा संघ राहील, आपल्या टीम्सला लवकर बोलवा. प्रथमेश, प्रथमेश कुठे असेल त्यांनी मंचासमोर या. प्रथमेश, विनंती आहे प्रथमेशला, आपण मंचासमोर यायचं. किरण पांगरेला भेटायचं आहे. प्रथमेश प्लीज, बॅट्समन लवकर उतरा, तुम्हाला टाइम होईल. सचिन जरा बॉल फेका मध्ये. माहिती आहे आता का समजत. ओपनिंग जोडी जुबेर आणि राहिल. 20 धावांचं टार्गेट आहे मॅच जिंकण्यासाठी. 2 ओव्हर. खैरापाडा प्रीमियर लीग वर्ष 6वे चॅम्पियन संघ कोणता होणार? बॅक टू बॅक चॅम्पियन झालेला संघ गावदेवी खैरापाडा मात्र या स्पर्धेतून बाहेर पडलाय, परंतु संधी आहे ती म्हणजेच ध्रुव 11 आणि अर्मन टायगरला. विघ्नहर्ता ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर प्रदीप चौधरी यांचं आगमन झालेलं आहे. प्रदीप सावरे, हार्दिक हार्दिक स्वागत. एन मंचावर स्थानापन्न होत आहे. प्लीज साजिद हर्षद असतील मंचावर, त्यांना विनंती आहे तुम्ही आता बाहेर या, जरा पाहुणे येतील त्यांना बसण्यासाठी द्यायचं आहे. चला 2 ओव्हरची मॅच आहे. 20 धावांचा टार्गेट. सचिन ओझा संघाचा कॅप्टन पहिला षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. जुबेर स्ट्राईकवर, राहील नॉन स्ट्राईकला. सचिन ओझाच्या हातामध्ये चेंडू. 6:25 खैरापाडा प्रीमियर लीग हा ग्राउंड मात्र भरलेला दिसतोय. अंतिम सामना अंतिम 10 मिनिटांमध्ये समजणार आहे चॅम्पियन संघ कोणता आहे. पहिला चेंडू सचिन ओझा. पहिला चेंडू फुलर लेन जातोय. इंटूच्या गॅप मध्ये चेंडू निघून जातोय. कपिल मात्र क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र चौकार. डीजे थँक्यू. पहिल्या चेंडूवर चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार टोकलाय. पाहूया जुबेरने 16 धावा बनवायच्यात. 11 बॉलमध्ये 16. सचिन ओझा आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलंय, परंतु फायनल मॅच मध्ये इम्पॉर्टंट ध्रुव जे टीमचे ऑनर आहेत त्यांना मात्र ट्रॉफी मिळवून देईल का पहिली. या वेळेला मात्र मोठा फटका. ओहो, दॅट्स अ ब्युटिफुल आउट ऑफ द पार्क. जुबेरच्या बॅट मधून निघतो बुलंदी, पॉवरफुल आसमानी टोला. दोन चेंडूवर 10 धावा. एक जबरदस्त बॅटिंग फायनल मॅच मध्ये धुमाकूळ घालतो जुबेर नावाचा खेळाडू. रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45 आणि त्या शैलीने मात्र बॅटिंग करतोय. 2 चेंडूवर 10 धावा. सचिन ओझावर मात्र प्रेशर. 10 बॉलमध्ये 10 धावांची गरज. मॅच मात्र झुकते अर्मन टायगरच्या बाजूनी. 6 चेंडू 6 धावा डिफेन्स केले राहिलनी
आणि त्यानंतर मात्र फायनल खेळतोय. फुलर यांचा चेंडू पुन्हा एकदा बॅक चेंज, एकच धाव असेल. 9 चेंडूमध्ये 9 धावा बनवायचे आहेत. 9 बॉल 9. राईल ऑन द स्ट्राईक मार्क. 9 बॉलमध्ये 9 धावा बनवायचे आहेत. बघूया फायनलची मॅच कोणता संघ चॅम्पियन होईल या वर्षीचा. राहील मात्र चेंडू चुकतोय, येतोय निर्धाव चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट, एकीकडे सामना झुकतोय तो म्हणजेच अरमान टायगरच्या बाजूने, तर दुसरीकडे ध्रुव 11 संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय. 8 चेंडू 9 धावा. पहिल्या 2 चेंडूवर षटकार चौकार टर्निंग पॉइंट असतील. 8 मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. राहील इथे मात्र पुन्हा बॅक टू बॅक चेंडू चुकलाय. खूप चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये, परंतु फायनल मॅच मध्ये खराब कामगिरी. 7 बॉल मध्ये 9 धावा बनवायचे आहेत. सचिन ओझा मात्र कमबॅक करतोय. क्षमता आहे सचिनकडे. 7 चेंडू मध्ये 9 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू आहे. 7 मध्ये 9. सचिन ओझा शेवटचा चेंडू. फुलरल्यांचा चेंडू इथे मात्र चुकलेला होता, परंतु एक धाव मात्र घेण्यात यशस्वी. शेवटच्या षटकात 8 धावा डिफेन्स करायचे आहेत. चला डीजेला संधी देऊया. 1 मिनिटामध्ये लगेच मॅच चालू होईल. तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलय. मनोर बाजार इथे मात्र मनोरच्या बाजारात गाणं वाजवलं, परंतु खैरापाडामध्ये बाजार भरलाय. बघूया फायनल मॅच मध्ये कोणता संघ विजय मिळवेल. अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. 8 धावांची गरज. वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो. पुन्हा एकदा 30 दशक तोच दराला घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही आहे. बघूया कोणत्या संघ मात्र इथे इतिहास घडवेल. खैरापाडा प्रीमियर लीग वर्ष 6वे चॅम्पियन कोण होणार हे मात्र 2 ते 3 मिनिटांमध्ये कळणार आहे. राईल ऑन स्ट्राईक मार्क. रोहित गोलंदाजीवर. रोहितच्या हातामध्ये चेंडू. 6 मध्ये 8. पहिला चेंडू बॅटची यस. राईल इज गॉन. 5 मध्ये 8 धावांची गरज. डीजे एक विकेट घेतली तर 100 रुपये रोहितला मुकेश धोडीकडून. रोहितने विकेट्स मिळवलं राहीलची. बघूया 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. प्रेक्षक वर्गाने एकदा टाळ्या वाजवा फायनल मॅच साठी. 5 मध्ये 8. विनोद संघाचा कॅप्टन्स. पहिला चेंडू इथे मात्र हवेमध्ये, परंतु कोणताच खेळाडू नाही. जिग्नेश धावतोय. 2 धावा मिळतील का आणि लेझी क्रिकेट पाहायला मिळते. जर विनोदने षटकार मारून मॅच विन केली तर 500 रुपये मुकेश धोडीकडून. जिग्नेशने जर चौकार सोडला तर 500 रुपये संदीप कडून. बघा म्हणजे चौकार सोडला तरी पैसे लावलेत.
आणि षटकार मारायचा 500 रुपये विनोदला. पुढचा चेंडू यावेळेला फटका फसलाय. जिग्नेश चेंडू कमरंत येईल का, परंतु कॅच सुटलाय. 2 धावा मिळतील का, आणि जे जे सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षक आहेत त्यांना प्राईज लागलंय 1000 रुपयाचं. परंतु कसं ड्राईव्ह मारून कॅच घेणं गरजेचं आहे. जो ड्राईव्ह मारून कॅच घेईल त्याला 1000 रुपये मिळतील. एका कॅच साठी 1000 रुपये ड्राईव्ह मारायचे, परंतु सोपा कॅच घेतला तर भेटणार नाही मुकेश धोडीकडून. 3 मध्ये 4. जबरदस्त फटका इंटू द गॅप, चेंडू फिनिश. यस, विनोदने मॅच जिंकवलेले अरमान टायगर चॅम्पियन.